चेंडू तर गोलंदाजी ट्राय करते हेमंत. पहिला स्मॉल फटका सुरेख खेचलाय. फुल थोडीशी मिस झालाय. वेग लागलाय चेंडूने. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकेटला 5 गोपी 11 कडून. त्याचबरोबर विठ्ठल कदम साहेब उद्योजक हातलोट गावचे उद्योजक आहेत. त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गोलंदाज पुण्याला सज्ज. यावेळेस देखील ऑफसाईडला कट केला. फील्ड आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण सज्ज आहे. एकच धाव सिंगल मिळेल. गोपी 11 यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्विचचा फटका केलाय. क्षेत्र थोडंसं निवडेल खराब. डी झोन मध्ये तुम्ही ट्रॅव्हल होते. एक सिंगल मिळेल. परिस्थिती कशी असू द्या फक्त चेहऱ्यावरती शांतता आणि अंगामध्ये संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झोपल्याशिवाय राहणार नाही. क्रिकेटने आम्हाला काय शिकवलं, क्रिकेटने आम्हाला काय दिलं. क्रिकेटने आम्हाला पैसा दिला नाहीये परंतु माणसं दिले. यार माणसं आम्ही कमवलेत. असंख्य मित्र परिवार क्रिकेट क्षेत्रामधून जोडलाय. अगदी सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आणि 11 तालुक्यांमध्ये अनेक स्पर्धा खेळवल्या जातात. त्यापैकी एक सातारा प्रीमियर लीग स्पर्धा आपण आज पाहत आहोत. अंतिम दिवस त्या स्पर्धेचा. अगदी वेगाने गोलंदाजी करतात. त्याचबरोबर जे क्षेत्ररक्षण देखील आपण तेवढंच पॉवरफुल पाहायला मिळतं. स्कोर कार्ड 5 रनवरती पोहोचले. P1चं पहिलं षटक. अप्रतिम टुर्नामेंट. टीम मधून जर आपण पाहिलं तर विवेक शिंदे. टेनिस क्रिकेटच्या विश्वावरती जर विचार केला KSK महाबळेश्वरचा बाहुबली म्हणून त्यांना ओळखलं जातं. एक ओळख निर्माण केली. शून्यातून अस्तित्व निर्माण केलंय. शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक वेगळीच मजा असते. त्यातून सक्सेसचा जो ठसा आपल्या नावावरती टोचला जातो, टोकला जातो, तो ठसा अगदी आयुष्यभर हृदयामध्ये घर करतो. KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानचं अगदी नाव जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उंचावरती घेऊन गेला विवेक शिंदे. गोळेगावचा हा आयकॉन खेळाडू आहे. अनेक लीग स्पर्धा आणि त्या लीग स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळवले जातात. white+1 2 धावा येतात. कालच जर आपण पाहिलं तर 22 लोक या टीम मध्ये खेळत होते. ऍज अ जिल्हा आयकॉन विवेक शिंदे. खूप चांगली बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु संघ थोडासा पराजय झाला. हरकत नाही. खेळ पाठीमागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर पश्चिम जावली प्रीमियर लीग या लीग मध्ये देखील आयकॉन म्हणून खेळत होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देखील पटकावला होता. तोच खेळाडू विवेक शिंदे. टीमचे आहेत. एक विस्फोटक आणि आक्रमण बॅटिंग करणारा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर पेशकश असेल त्यांचाही जलवा मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 9 आकड्यावरती पोहोचलाय. याची डोळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा आनंदाचा, हा सुख सोहळा आपुलकीचा. आयुष्यात जो क्षण येतो तो आनंद घ्यायला शिकला. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय. क्रिकेट असते तुमचं जीवन असू द्या. उद्याचा दिवस काय आहे, काय असेल, काय होईल कोणालाही माहिती नाही. जो क्षण आलाय ना तो क्षण तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा. यस, एक ओव्हरचा खेळ समाप्त होतो. धावफलक 9 वरती पोहोचले. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज कोण असतील, कोणाच्या खांद्यावरती असेल जबाबदारी. विवेक शिंदे KSK महाबळेश्वरचा बाहुबली. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. खूप चांगली स्पर्धा. क्रिकेटचा खेळ काय सोमवारपासून शनिवारपर्यंत वाट पाहून रविवारी दिवसभर खेळणे हे आहे क्रिकेट. घरातले ओळखतात म्हणून खोटं बोलून खेळायला मैदानावरती जाणं हे आहे क्रिकेट. संघामध्ये जागा मिळो किंवा ना मिळो पण संघाच्या विजयामध्ये सामील होणं हे आहे क्रिकेट. विजयी झालो तरी आमचा संघ मैदानामध्ये खेळतोय त्या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो आणि पराभव जरी वाटेला आला तरीही आमचा संघ आणि आमच्या संघाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो. चंदू सरांना 500 प्रत्येक षटकाराला. चंदू सर कोण
यस चेंडू काढण्यासाठी मेजवानी आहे गोपी 11 टीम कडून. प्रति षटकाराला 300 रुपयाचा धनादेश आहे. यस मेजवानी दिले मानाची थाप आहे आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टी खूप महत्वाच्या पाहायला मिळतात. काबिल इतनी बड़ा हो कि तुम्हें हराने के लिए कोशिश नहीं बल्कि साजिश करनी पड़े. यस प्रयत्न करते बंदी ट्राय करते. विवेक शिंदे आहेत पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केलेत. सुरेख फटका आलाय. लॉंग ऑन रिझर मध्ये फिल्डर आहेत. कोणती चुकी नाही. धक्का बसलाय अगदी हृदयाला स्पर्श करून. फलंदाज जड पावला नाही. बॅट आउट. सचिन मात्र माघारी परतलेत. महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल, परंतु जो हारेल त्याला मात्र तृतीय क्रमांक मिळेल. मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आहे वेळापूरची. भोग आणि ती स्मॉल क्रिकेटची हा कुंभमेळा 2 दिवसीय स्पर्धा. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे. सेमीफायनलचा हा चित्त थरारक सामना आपण पाहतोय. यास ब्लॉकचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न ती झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव होतोय. एका धावेने स्कोर कार्ड थोडीशी सरसर होईल. धाव फलक 12 आकड्यावरती पोहोचलाय. रोहित टीम सोबत जर लढायचं आहे तर कमीत कमी तुम्हाला 30+ धावा ह्या बनवाव्याच लागतील, कारण गोलंदाजी जेवढी सटीक आहे त्यापेक्षा आक्रमण बॅटिंग मधून पाहायला मिळतं वैभव टीमच्या माध्यमातून. यस यावेळेस काय होतं पंचांची कॉल देतात. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. वाईट कॉल येईल. एक सिंगल धाव जोडली जाईल. बघा देवाने सर्वांना समान आयुष्य दिलं. फक्त आठ अशी घातली जो झिजेल तोच चमकेल. आजचा दिवस खास आहे. खास आहे कारण याचा दिवस ही स्पर्धा किती मानाची आहे. हे चषक आपल्या समोर मांडले. प्रत्येक चषकावरती लक्ष आहे. प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक टीमचं. या चषकावरती माझं नाव कोरायचं आहे. माझ्या नावाबरोबर पाठीशी असलेल्या तालुक्याचे थाप आणि छातीवरती असलेल्या गावच्या नावाची थाप. यासाठी संघर्ष चाललाय. लढायचं आहे गावासाठी. लढायचं आहे आपल्या गावाच्या नावासाठी. धाव फलक 14 वरती पोहोचलाय. यार मजा येते अगदी. सेमीफायनलचा हा मॅच आहे. या साईडला टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. कडा लागते. एक सिंगल धाव मिळते. अद्याप कोणताही मोठा फटका या षटकामध्ये आला नाहीये. संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा खूप आले. वाईड आले. एक बाईसच्या माध्यमातून धावा येत आहेत, परंतु धावा हा बॅट मधून येत नाहीये. मोठे षटकार चौकार आमची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. सोडवण्याचा प्रयत्न. वेगावरती स्वार. चेंडू होतोय कट, परंतु चेंडू जातो पाठीमागे. डी झोन मध्ये एक सिंगल मिळेल. ऑर्डर्स फेलियर. अप्रतिम गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवलं. प्रत्येक बॉल लाईन लेंथवरती हाताळले गेले. अप्रतिम गोलंदाजी. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड पोहोचलाय तो 16 धावा. बघा पहिलं षटक हेमंत त्यांनी हाताळलं. 9 धावा खर्च केला. 1 विकेट प्राप्त केला. त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 विवेक शिंदे 7 धावा खर्च केले. अद्याप या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक गड्याला मोबदल्यामध्ये पाठीमागे पाठवला गेला, परंतु 2 फलंदाज मैदानामध्ये अजूनही तंबू ठोकून बसले. या 2 फलंदाजांना हात खोलावे लागतील. शेवटचा हा सामना असू शकतो का, की पाऊल पुढे जायचं. पुढे पाऊल टाकायचं असेल तर या मॅच मध्ये धावा येणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्राय करते. ओव्हर क्रमांक 3 प्रवीण. अंतिम षटक. हाणामारीचं षटक. या षटकावरती काही ना काही काहीतरी करावं लागेल. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. हौसला लेके हर दम जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. स्विच इटचा फटका. स्विंग साऊंड आला. देखना फटका. 4 धावांसाठी धमाका आला. लेट आला पण पेट आला. चौकार आलाय.
या सलामीचा बॅटर अद्याप मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चंदू यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय, एक षटक अजूनही शिल्लक आहे. हेच मागील मॅच आपण विसरलो नाही, कारण मागील मॅच मध्ये अशाच प्रकारची बॅटिंग झाली होती आणि शेवटच्या षटकावरती आक्रमण केलं होतं. हे आक्रमण पुन्हा एकदा वादळामध्ये स्थलांतर होत आहे का, होय उडवण्याचा प्रयत्न रोखले होते, थांबवले होते, स्ट्राईक षटकाकडे घ्यायची होती, एक रन पूर्ण करण्याचा प्रयत्न, तिथे मायमाग रोखलं, थांबवलं, जबाबदारी घेतलं. अजूनही मॅच रंगतदार बनेल. स्कोर कार्ड हळूहळू वाढतला जाईल. स्कोर कार्ड पोहोचला 21-21. गोलंदाज पुढे सज्ज प्रवीण आहेत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. रात नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलतो. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदले न बदले वेळ मात्र नक्की बदलते. स्टेप आउट झाले, फटका सुरेख आलाय, क्षेत्ररक्षक आहे, मस्त फेक असतात, गेम जाएगी बाउंड्री लाइन बाहर, मिलेंगे पूरे 4. हा आलाय चौकार. या फटक्यांची आवश्यकता स्वतःवरती विश्वास दाखवला, होय मी उभा आहे, मी करू शकतो, मी आणि करून दाखवलंय. 4 धावा जमा केले. स्कोर कार्ड 25-25. पहिल्या 2 षटकांवरती थोडंसं धावांचा आले, हळूहळू जात होता, परंतु या शेवटच्या षटकावरती अगदी आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट केलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या साधकील फटका ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, विकेटचं पतन, बॅटर होईल बाद होतोय. सिडविक बॅक टू द आउट. 25 धावा झाले. चला स्पीडअप घ्या, यानंतर आणखी मेगा फायनलचा सामना होणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज झालेत अजय. अजून या षटकामध्ये आपण विचार केला तर 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल वरती एखादा मोठा फटका 30+ क्रॉस होईल, सन्मानजनक स्कोर बनेल. परंतु अजूनही जर आपण विचार केला तर स्ट्राईक महत्वाचे. नवीन बॅटर अजय स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला अजूनही चंदू उभा आहे. चंदूकडे क्षमता, कॅपॅसिटी आहे, क्वालिटी, क्लास आहे, दर्जा. परंतु नॉन स्ट्राईकला उभं राहून धावा येणार नाही, तुम्हाला स्ट्राईक घ्यावी लागेल. मोठा फटका येत नाहीये, एक सिंगल काढून द्या, चेंडूकडे स्ट्राईक द्या, प्रयत्न करतील, प्रयत्नांती परमेश्वर. गोलंदाज पुन्हा सज्ज प्रवीण निघालेत. प्रवीण वरती हलक्यात कट करण्याचा प्रयत्न, विकेट सोडले, चेंडू स्ट्राईक घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. बघा बॉल स्लोअर होता, अगदी बीट केला, परंतु त्याला थोडासा संकटामध्ये अडकवला गेला. धावबाद होतो बॅटर, गेल्या पावली अजय यांना माघारी परतावं लागेल. चला नवीन बॅटर प्लीज जा. सौरभ मैदानामध्ये दाखल झाले. बिग बॉलचा खेळ शिल्लक राहिला. फर्स्ट इनिंगची मॅच आहे. स्ट्रायकिंगला चंदू एखादा मोठा फटका मारतील का, हे प्रयत्न नक्की असेल, प्रयत्न करू शकतात. त्यांच्याकडे कुवत आहे, क्षमता आहे, आत्मविश्वास आहे आणि मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलाय, कित्येक वर्ष गाजवलाय, अजूनही गाजवत आहेत. 30 दशक तोच दरडा अजूनही पाहायला मिळतोय. हारता वो है जो शिकायत बार बार करता है और जीतता वो है जो कोशिश 1000 बार करता है. शेवटचा बॉल, येस, घुटना टेक तमाशा देख करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेटचं पतन. शेवटच्या बॉल असं वाटलं की मोठा फटका येतोय काय, परंतु फलंदाज होईल बाद. 3 ओव्हरचा खेळ होतोय समाप्त आणि 3 षटकांच्या खेळीस 3 हातलेटचं धावफलक पोहोचलंय. 25 धावा आणि 26 धावांचं माफकाचं आव्हान. 18 बॉल आणि 26 मॅच. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण मान सन्मान घेऊया. आपल्या स्पर्धेला समालोचक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं असं आदरणीय व्यक्तिमत्व शिवसेना भावी नगरसेवक गोरेगाव पूर्व संतोष नगर या ठिकाणी सन्मान्य प्रथमेश दादा सदाशिव पाटील साहेब यांचा आपण करूया येतो तिथं शुभ सन्मान आणि पूर्ण टीम त्यांची. त्यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठासमोर आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल. मंडळाचे सचिव दिनेश मारुती सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेऊया. दिनेश मारुती सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा शुभ सन्मान. असं व्यक्तिमत्व ज्यांना नेहमी आपल्या कोयना सोची कांदाटीमधून प्रेम उपलब्ध होतं, त्यांना या ठिकाणी नेहमी प्रतिसाद दिला जातो कोयना सोची कांदाटीच्या माध्यमातून आणि
त्यांचा देखील प्रतिसाद आपल्या आयोजकांना असो किंवा KSK मधील प्रत्येक घटकाला असो त्यांची उपलब्धता नेहमी लाभते असं व्यक्तिमत्व प्रथमेश दादा सदाशिव पाटील साहेब शिवसेना भावी नगरसेवक गोरेगाव संतोष नगर यांचा या ठिकाणी येतोदिन सन्मानात मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांना आपण करूया सन्मानित आपलं कार्य त्या कार्याची दखल घेत आम्ही वेळापूरकर आपला येतोदित शुभ सन्मान करत आहोत. मॅच कडे सेकंड इनिंगची मॅच और होते 18 बॉल आणि 26 छोटासा माफक आव्हान आहे. चला रिलेटिव्ह आपली स्थानांनी जोडी आपण पाठवा प्लीज. 18 बॉल आणि 26 ची मॅच कशा प्रकारे रोखील टीम हातलोट यांच्याकडे देखील पाहिलं जाईल. थँक्यू प्रदीप. तर आपण सन्मान विठ्ठल कदम साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो मुख्य व्यासपीठावरती त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान घेऊया. मोहन लक्ष्मण सकपाळ साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. मुंबई मंडळाचे अध्यक्ष त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आपण या ठिकाणी पाहतोय सन्मान होतो. त्यानंतर महादेव लक्ष्मण सकपाळ गुरुजी साहेबांचा देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातो. मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह आणि त्याच माध्यमातून मायाची जालर शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यानंतर महादेव सकपाळ गुरुजी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यानंतर दगडू अंबाजी सकपाळ काका यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो मुख्य व्यासपीठावरती. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ सन्मानाचं चिन्ह देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. आपण पाहतोय मान्यवर मंडळी ज्यांच्या ठिकाणी उपस्थिती लाभली त्यांच्या ठिकाणी सन्मान होतो. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जातो. संपत सकपाळ साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो मुख्य व्यासपीठासमोर. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ मान चिन्ह सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. गणेश सकाराम सकपाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू. यस थँक्यू सो मच. बघा मॅच कडे सेमीफायनल सेकंड इनिंगची मॅच ऑन झाले. पहिल्या बॉल जर आपण पाहिला तर एक सिंगल त्यानंतरच्या बॉलवरती मात्र विकेट घेतला. रोहित गोविंद ट्रॅक वरती आहेत पॉवरफुल सटीक कसून गोलंदाजी केलं. यस 3 खिलाडी आहेत भाई आंबे खिलाडी टाकून दिलाय 10 का दम. कोण जाईल या मॅच कडे फायनल मध्ये कोणता संघ घेईल प्रवेश. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले हेमंत जंबू सर म्हणून त्यांची ओळख आहे. बॅटर मैदानात दाखल झाले. समीकरण मला छोटं अगदी जर आपण विचार केला तर 18 बॉल आणि 26 ची मॅच आहे. 1 धाव झाली अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. बघा नाद हा प्रत्येकाला असायला पाहिजे. आयुष्यात प्रत्येकाला वेगळा नाद असतो. मला क्रिकेटचा खेळ कोणाला बैलगाडी शर्यतीचा नाद आहे कोणाला प्रत्येक वेगवेगळे नाद असतात. कोणाला कबड्डीचा आहे कोणाला हॉकीचा आहे कोणाला फुटबॉलचा आहे. मात्र नाद हा प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे. नाद जपला पाहिजे. परंपरा ही टिकली पाहिजे. यस गोपी 11 संघाच्या माध्यमातून चौकार मारा 200 आणि षटकार मारा 500. जंबू सरांसाठी मेजवान आहे. यस नक्कीच मैत्री आणि मैत्री टिकवले.
चांगली मॅच मैदानामध्ये रंगली आहे, खूप चांगलं बॅटल रंगलाय. ऑफ साईडला फटका केला, कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षण दोन अगदी वेगाने धावताय. सुपर फास्ट धरपकड पकडलाय, फील्ड केला, फेकी केली जाईल. त्या दरम्यान धावा मिळतील त्यातून. करा थ्रो चोरटी धाव घेतली. याला म्हणतात टॅलेंट, याला म्हणतात क्लास, याला म्हणतात क्रिकेट, म्हणून तर रुळे टीम आहे खास. क्रिकेटमध्ये तुमची वय पाहिली जात नाही, तुमचा जात पाहिली जात नाही, तुमचा धर्म पाहिला जात नाही, पाहिला जातो तो तुमचा खेळ. आणि आपल्या खेळाने ओळख निर्माण केलं. नाम करो ऐसा की काम हो जाए और काम करो ऐसा की इतिहास बन जाए. वैभव शिंदे, विवेक शिंदे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडूने घेतला वेस्टिंगचा वैभ. त्रिफळाची बॅटर विवेक शिंदे, केएसकेचा बाहुबली, बॅक टू डगआउट. ना तकाऊ ना मैंने हौसला हारा, ना तकाऊ ना मैंने हिम्मत हारी, हौसला है बुलंद, सब पर है मेरा विचारी. गोलंदाज रोहित दाखवून दिलाय, हम भी किसी से कम नहीं है, तुम शेर हो तो हम भी भैया सव्वा शेर है. 18 बॉल 26 ची मॅच असली म्हणून काय झालं, मॅच आम्ही सोडणार नाहीये, मॅच जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. वन मॅच यार, अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. बॅटिंग थोडीशी खराब राहिली परंतु गोलंदाजी विठ्ठल कदम हातलोटचे उद्योजक आहेत. त्यांच्या माध्यमातून रोहितसाठी 501 रुपयाचा धनादेश आला. अप्रतिम यार, काय क्रिकेटने आम्हाला दिलंय, आम्हाला क्रिकेटने प्रेम दिलंय, आपुलकी दिले, नाव दिले, ओळख दिले. स्लोअर फुल टॉस, ऑन साईडला फटका केला, काऊ कॉर्नर रिझन मध्ये फील्ड आहे, फेकी केली जाईल परंतु एकाच धावेवरती समाधान. धावफलक पोहोचले 6 आकड्यावरती. अप्रतिम स्पिनर, काय गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. आउटस्टँडिंग. 13 बॉल 20 ची अजूनही मॅच आहे. 13 बॉल आणि 20 धावा. सामना कोण जिंकेल? रुळे संघ आपल्याला पाहायला मिळते की हातलोट. दोन्ही संघांमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळते. यावेळेस चेंडू परफेक्टने खेळला. काऊकर्नर रिझन मध्ये फील्ड आहे, एकच सिंगल मिळतोय. एका षटकाचा खेळ होते समाप्त आणि 1 षटकाच्या अखेरीस धावफलक जर आपण पाहिले तर 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे अजूनही 12 बॉलची मॅच शिल्लक आणि 12 बॉल आणि 1 ओव्हरची मॅच. असं वाटलं होतं की रोहित वन साइड मॅच जिंकेल परंतु तेवढीच पॉवरफुल गोलंदाजी, सटीक गोलंदाजी रोहित यांच्या माध्यमातून पाहायला नाही. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी ट्राय करते हातलोट एक्सप्रेस. यश मैदानामध्ये दाखल झाले. या ओव्हरवरती सर्व मॅचची कहाणी असेल. सातारा जिल्ह्याची काय ओळख आहे? शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला पाहिलं जातं. छत्रपतींचे वंश सातारा जिल्हा, सर्वाधिक गड किल्ले सातारा जिल्हा, सर्वाधिक पर्यटन स्थळे सातारा जिल्हा, थंडगार हवेचे ठिकाण महाबळेश्वर सातारा जिल्हा, पुष्पपठार जागतिक वारसा स्थळ लाभलेले कास पठार सातारा जिल्हा, सर्वाधिक उंचावरून पडणारा धबधबा सातारा जिल्हा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी सातारा जिल्हा, सर्वाधिक क्रिकेटची स्पर्धा कुठे होत असतील तर सातारा जिल्हा, आणि सर्वाधिक बैलगाडी शर्यती कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असतील तर सातारा जिल्हा. 11 तालुके आहेत पण विक्रम आहे, इतिहास आहे आमच्या सातारा जिल्ह्याचा, अभिमान आहे सातारा जिल्ह्याचा, गर्व नाही तर नाज आहे आम्ही सातारकर असल्याचा. सातारा जिल्हा पराक्रमी शूरवीरांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे आणि या सातारा जिल्ह्याचे तरुण या प्रत्येक स्पर्धेमध्ये लढत आहेत. नव्या मॅच कडे पहिल्या बॉल आपण तालाकडे एक सिंगल आलो, यश निघाला. आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग मिस होतो, डॉट 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 डॉट, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, हाय व्होल्टेज ड्रामा, प्रेक्षणीय मॅच, डोळ्यांचं पार न पेटणारी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. 10 बॉल 18 धावेची अजूनही मॅच आहे. यश निघालाय, वेगावरती स्वार झालाय, चेंडू यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद 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 बाद.
यस टीम मीटिंग नको क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. धक्का बसलाय, धक्क्यावरती धक्का. हा धक्का सोसण्याची ताकद आहे आणि हा धक्का सोसावा लागेल. भरत महादेव सकपाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो मुख्य व्यासपीठावरती. त्यांना देखील विनंती आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावरती. गणेश सकाराम सकपाळ याही मान्यवरांचा आपण सन्मान घेतो मुख्य व्यासपीठावरती. दीपक चंद्रकांत सकपाळ यांचा देखील आपण सन्मान घेतो मुख्य व्यासपीठावरती. मी ज्यांची नावं घेतली त्यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दीपक चंद्रकांत सकपाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान घेतो. मयाची झाले शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या ठिकाणी आपण सन्मान करूया. प्रदीप हॅलो यस थँक्यू. जाऊया मॅच कडे. सामना अगदी रफ आणि टफ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. समीकरण काय येऊन बसले. 9 बॉल 18ची मॅच. मिस्टायलिश स्ट्रोक फटका बसलाय. स्लोवर चेंडू फुल टॉस लॉलीपॉप होता फसलाय. ही झेल नाहीये ही मॅच होती. रिलेटिव्ह मध्ये आपण पाहिलं तर पहिल्यापासून 11व्या क्रमांकापर्यंत बॅटर आहेत आणि ते मॅच मारू शकतात एवढी कुवत आहे. धमाक आहे. काय होईल काय घडेल. झेल सोडलाय. संधी मिळाली. या संधीचा फायदा कशा प्रकारे उचलतो बॅटर संदीप याच्याकडे पाहिलं जाईल. मी म्हणेल गोडीमध्ये कौतुकी यश आहेत. हातलोट एक्सप्रेस वेगवान बुलेट ट्रेन मैदानामध्ये पाहायला मिळते. यश मोरे अगदी फलंदाजाच्या पायांमध्ये पेढ्या ठोकण्याचे काम केले. आज की शाम यश मोरे के नाम. आपटलाय खराब चेंडू त्यावरती केलाय प्रहार फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्क्यावरती धक्का बसलाय तो सरळ धक्का आणि बॅटर होईल बॅक टू द आउट. डिझेल मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होते. पूर्णपणे झेल सहजरित्या सोपा बनवला. झेल टिपला. कहाणामध्ये ट्विस्ट आलाय. मॅच धावा झाले 10. अजूनही 16 धावांची आवश्यकता. 7 बॉल आणि 16ची मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारे हा सामना. कोण जिंकेल कोण हारेल कोण जाईल फायनल मध्ये लढेल मेगा फायनलची मॅच तर कोण ठरेल या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. आम्हाला तृतीय क्रमांक नको. आम्हाला चॅम्पियन ठरायचा. प्रथम क्रमांक मिळवायचा. पैसा नको. आम्हाला एक चषक पाहिजे आणि त्या चषकावरती आमच्या गावचं नाव कोरायचं. 60 वेग आहे. व्हाईट कॉल. एक सिंगल अतिरिक्त धाव जोडली जाईल. बघा काय गोलंदाजीचं मानक सौंदर्य. बॅट फिरवायच्या अगोदर बॉल इन्स्ट्रक्शनच्या हातामधून निसटला जातोय. एवढा भन्नाट वेग आहे. युवाची हवा आज मैदानामध्ये पाहायला मिळते. वारस प्लेयर अप्रतिम गोलंदाजी. 7-15ची मॅच. यस ओ माय गॉड काय होतं रे काय करतोय. नशिबाची साथ है किस्मत का साथ है. आज स्टार खोल आज की शाम हातलो टीम के नाम. वारस प्लेयर सलग संकट हासवला जातो. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे संकट हासवला. जो जातोय तो निराशा गाठीशी येऊन जड पावलाने महागारी परततोय. 6 बॉल 15 वरती सामना येऊन बसला. थँक्यू. तर नक्कीच आपण सन्मान घेतो. अशोक बाबाजी सकपाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान घेतला जातो मुख्य व्यासपीठावरती. अशोक बाबाजी सकपाळ साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. माहिती जाणून शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतो. भरत दगडू सकपाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. अंकुश नारायण सकपाळ उपशाखा प्रमुख यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. संतोष नगर गोरेगाव. प्रदीप यस थँक्यू सो मच. मॅच रोमांचक बनले. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला. अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत हरी 2 धावा पहिल्या बॉलवरती खर्च केले. 5 बॉल 13ची मॅच. एखादा मोठा फटका कमबॅक करेल टीम रोड वैभव तर एखादा विकेट एखादा डॉट कमबॅक करेल हातलोट.
मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है। ऊपर होने से कुछ भी नहीं होता यार, उड़ान तो हौसलों से होती है। स्लोवर गोलंदाजी करता फसवलाय, चकवा दिलाय, बीट केलाय, येतो तो डट। लहरों से बढ़कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती। या मॅच मध्ये आपण पाहिलं कोण कोणापेक्षा मोठा नसतो। गोविंद सकपाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो। इस मॅच मध्ये आलाय ट्विस्ट, मॅचची कडा, फलंदाज होईल बाद, विकेट से पतन। ज्याच्याकडून अपेक्षा होती, हिमंत होते, ते देखील माघारी परतले। ज्याच्याकडे विश्वास होता हा सामना जिंकू शकतात, परंतु त्यानेही अपयश अपयश आणि अपयश। कुठेतरी संघर्ष स्ट्रगल करतो यार, काय होते, काय घडले, आज काहीतरी बिघडलंय। आजचा दिवस कुठेतरी खराब म्हणावा लागेल, कारण कालचा दिवस संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केला, एकतर्फी मॅचेस जिंकल्या, परंतु आजच्या दिवसामध्ये स्ट्रगल करतात। 3-13चा सामना आला, वाईट कॉल आला, अजून ट्विस्ट आहे, 3 बॉल 12ची मॅच, हा रोटेज ड्रामा। शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाही। 3-12ची मॅच, सुरेख फटका आला, ताकद कमी भासली। और आज काय होतंय, काय घडतंय, जो जातोय तो माघारी येतोय। जायचं एक बॉल खेळायचा, परत आला माघारी। संघ ढासलेला लढतोय, स्ट्रगल करतोय। आता मॅच येऊन बसली 2 बॉल आणि 12ची मॅच। प्रत्येक बॉल वरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, अटॅक तुम्हाला करावं लागेल। सलग 2 विकेट आले, मध्ये एक वाईट आला, हॅट्रिक कंटिन्यू असू शकते। अप्रतिम गोलंदाजी, काय स्पेल आतरलाय। पहिल्या षटकाचा विचार आपण केला तर रोहित यांनी 7 धावा खर्च केला, 2 विकेट प्राप्त केल्या। त्यानंतर यश हातलोड एक्सप्रेस यश आले, 4 धावा जमा खर्च केल्या, 3 विकेट प्राप्त केले आणि ओव्हर क्रमांक 3 हरीश। अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची आवश्यकता। आढळरावने वेगाने बॅट फिरवली, परंतु संपर्क नाहीये, बॅट फिरवून चालत नाहीये, बॅट वरती बॉल यावा लागतो। उघडा डोळे बघा नीट, बॅट आणि बॉलचा संपर्क करा। 1 बॉल आणि 12ची मॅच, कोण जाईल मेगा फायनल मध्ये। यस, मॅचची कडा आणि आजची शाम जर आपण विचार केला तर हातलोड टीम के नाम मॅच झाले होईल। जीत हमारी जिद्द है और जीत के हम बादशाह है। यस, या मॅचचा हिरो सामना होईल